1% फॉर फिट भारत. स्वतःचा वेळ स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त भारताकरता इतकी मोठी मुवमेंट चालते, फिट इंडिया मुवमेंट, आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा तर नाही तर खारीताईचा वाटा म्हणून आम्ही काम करत आहोत. स्वतः फिट राहत आहोत, लोकांना इन्स्पायर करत आहोत आणि छोट्या छोट्या कहाणी, छोट्या छोट्या स्टोरी आपण लोकांपर्यंत प्रोव्हाइड करून राहिलो, पोहोचून राहिलो. आणि कशा प्रकारे लोक आपला स्वतःचा वेळ, थोडासा वेळ फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी देत आहेत. तर आपल्यासोबत सर आहे आणि त्यांचा अनुभव, त्यांनी काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा सायकल प्रवास झालेला आहे आणि ते लोकांना प्रोत्साहित करत आहे डायरेक्ट इनडायरेक्टली, आणि लोक फिट राहतात. नमस्कार सर, आपला नमस्कार परिचय सर. मी ॲडव्होकेट भगवान मंगनाळे, ओके नांदेड न्यायालयामध्ये मी प्रॅक्टिस करतो. ओके तिथं आता 34 वर्ष झालं. ओके. माझं वय 61 वर्ष आहे सध्या, 61 वर्ष आहे. 61 वर्ष. ओके. आणि मी प्रॉपर नांदेड जात आहे. हा तर डेली ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही सायकलिंग चालतो. ओके. सर तुम्ही म्हटलं तुम्ही 61 ची आणि वकील प्रॅक्टिस करू शकतो कंटिन्यू, रिटायरमेंट नाही आहे. नाही. ओके सर, कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे. आणि सर तुम्ही सायकलिंग हे केव्हापासून सुरू केली सर? तर सायकलिंग तसं मी 2017 पासून सुरू केलेली आहे. ओके. पण खरी सायकलिंगला स्पीड जी आलेली आहे हा, तर 2022 पासून मग आम्ही 150 ते 200 किलोमीटर पर डे मध्ये रन. आफ्टर लॉकडाऊन तुमची स्पीड वाढलेली आहे. ऍज अ प्रोफेशनल सायकलिस्ट म्हणून तुम्ही आफ्टर हा. लॉकडाऊन स्टार्ट केलेला आहे. लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला तेव्हापासूनच थोडक्यात धरा ना. ये बात सही आहे. हा. सर सायकलिंग हे 2017 पासून सुरू केली, त्यामागचा उद्देश काय होता किंवा कोणाला पाहून आपण हे प्रवास सुरू केला, की यामागचा उद्देश काय होता सर सायकलिंग सुरू करायचा? सायकलिंगच्या अगोदर सुरू करण्याच्या अगोदर कसं होतं, माझी जी हेल्थ होती ना, हा. मला फार माझी ते जाडी होती, जाडी, ओके आणि ते जाडी असल्यामुळे माझी ते चरबी वाढली होती. ओके त्यामुळे थोडं रनिंग करते वेळेस, चालते वेळेस मला थोडा थकवा वाटू लागला. ओके. मी विचार केला किंवा आयुष्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला काय हेल्थ आहे, हो. बाकी सगळा पैसा धन दौलत आपल्या काही कामाची नाही. ओके. म्हणून मग मी विचार केला की आपलं फिटनेस ट्रेन आधी, हा. कारण भगवान गौतम बुद्धाने सांगितलं आरोग्य परम लाभा. ये बात बरोबर आहे. बरोबर मला आहे. आरोग्य आहे तर तुम्हाला या संसारामध्ये तुम्हाला लाभ आहे. लाभ आहे. तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी मिळू शकतात. हम्म. आरोग्य बिघडलं तर तुम्ही करोडोपती असतात तर तुमच्या काही कामाचं नाही. कामाचं. हा मनात विचार घेतला आणि मी माझी सायकलिंग सुरुवात केली 2017 पासून. 2017 पासून केली. ओके. आजपर्यंत मला इंजेक्शन नाही, गोळी नाही, काय नाही, एवढा तंदुरुस्त आहे. आणि ईश्वराच्या कृपेनं मला असं वाटतं की असंच आपलं आयुष्य राहावं, रोज सायकलिंग चालू तर आपण फिट राहू शकतो. ओके. सर सायकल सुरू केल्याने खरंच तुमचं वजन कमी झालं का? माझं वजन पूर्वी जे होतं ना सर, माझं 68 किलो वजन होतं. हा. 68-69 झालेलं होतं. ओके. आता सायकलच्या नंतर मार्जिनल 64 आहे. ओके. असं वर जात नाही, खाली होत नाही. खाली होत नाही. 64 नॉर्मल माझ्या हेल्थ प्रमाणे मी ठेवलेला आहे. ओके. पण सर मी 4 वर्ष कमी केली. सायकलिंग सुरू केल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की हेल्थ मध्ये तुमचं वजन कमी झालं, या व्यतिरिक्त आणखी काय तुम्हाला फायदे झाले आहेत सायकलिंगचे? सायकलिंगचे फायदे एक झाले आहे सर, की पूर्वी जे डिस्टर्ब माइंड राहत होतं तर आता पीसफुली माइंड झालेला आहे. आणि टेन्शन आलं तरी तुम्हाला बेअर, जसं गाडीला शॉकअप जर असते ना, असे येणारे झटके जे राहतात आपल्याला लाईफ मध्ये, बरोबर. दुःख सुख येते ना, हा. ते बेअर करण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी येते आणि शांत पीसफुली राहतात. क्या बात. मी या गोष्टीला मान्य करतो. आणि सर भरपूर लोक म्हणतात की वेळ नाही आहे, म्हणजे आपल्या फिटनेस, जसं तुमचं वजन वाढलं होतं त्यासाठी तुम्ही सायकलिंग सुरू केली, तर सायकलिंग व्यतिरिक्त आणखी काय फिटनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही वेळ देता? तर तुम्ही आता 2 गोष्टी आहेत त्याच्यात, तुम्ही पहिलं म्हणजे वेळ नाही म्हणता, वेळ. हा निव्वळ वेळ काढूपणा आहे. वेळ भरपूर येतो, ओके. आपल्याला वेळ आहे. हा. तुम्ही डेली ज्या बाकी ऍक्टिव्हिटी करता त्याच्यामध्ये ही एक ऍक्टिव्हिटी घ्यायची. ओके. सकाळी उठता, तोंड धुता, अंग सफाई करता ना, हा. तशीच ही ऍक्टिव्हिटी आहे. आणि बरोबर. बाकी आपण इकडे तिकडे गप्पा मारतो ना, हा. विनाकारण वेस्ट टाइम इकडे तिकडे हे करण्यात करतो, ते तुम्हाला एवढा वेळ आहे फिटनेस साठी. बरोबर. त्या वेळ नाही हा विषय एक तुम्हाला न करायचं कारण आहे, न करण्याचं एक कारण. ओके. वेळ. आणि जसं हे प्रवास तुमचा झाला की 2017 पासून तुम्ही सायकलिंग सुरू केली, पण लॉकडाऊन नंतर तुम्ही याला ऍज अ सायकलिस्ट स्टार्ट झाले. त्यानंतर तुमच्या प्रवासामध्ये काय नवीन अचीवमेंट तुम्ही हे केलं? तर मी प्रवासामध्ये जसे सायकलची माझी स्पीड आली 100, 150, 200 पर्यंत गेलो. ओके. मी सोलो रायडिंग भरपूर केलेली आहे. Solo riding. कर्नाटक मध्ये गेलो आहे, रायगड केलेला आहे, रत्नागिरी केलेला आहे, सोलो रायडिंग मध्ये गेलेलो आहे, ओके. भ्रमंती केली आहे, इकडे लोणारला गेलेलो आहे, इकडे लोणावळ्याला गेलेलो आहे, पुण्याला गेलेलो आहे. तर सोलो रायडिंग केली, ग्रुप मध्ये केलेली आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी गेलो आहोत. त्याच्यामध्ये प्रवासामध्ये एकच आहे, जग फार सुंदर आहे, आपण त्याचे लोक आहेत, खूप आपलं स्वागत करायला तयार आहे. तुम्ही फक्त घर सोडा, बाहेर फिरा, तुम्ही चिंता कशाचीच करू नका. तुम्हाला अदृश्य शक्ती अशी मिळेल, तुम्हाला चमत्कार तुम्ही कल्पना करू शकत नाही. आपण घरात बसून एक भीती दाखवतो, माझं कसं होईल, काय होणार नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नेचर जे आहे ना, तुम्हाला एवढं मनातून मदत करायला तयार आहे. पांघरून घातलेलं आहे, फक्त आपली तयारी नसते. असं आहे. जो
तुमचा प्रवास होता. आणि तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे हा, की आपण विचार काय करतो की दुःख माझ्याच घरी आहे. हा. अरे जगामध्ये खूप दुःख आहे. ज्यावेळेस तू जगाचं दुःख पाहिलंच ना त्यावेळेस तुझं दुःख काहीच नसते. काहीच आणि नसतं. असे एवढे माणसं भेटतात तुम्हाला आपुलकीचे हा. की आपण विसरून जातो. प्रत्येक देशातल्या प्रत्येक म्हणजे स्टेट मधले लोक आचार विचार संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. ते कसे जगतात आपल्याकडे एवढं असं आपण वेगळ्या पद्धतीने जगतो ते वेगळे जगतात. बरोबर. माणूस समाधानी राहतो त्याच्यामध्ये सांगायचं. टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर हा. आणि रवींद्र तराळे सर, हा. मी प्रवासात होतो. तुमचे काही अनुभव ऐकले काय आहे तो? तरारे सराविषयी मी सांगतो. गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरु ब्रह्मदेव म्हणतो आपण तसे तरारे सर हे सायकलिस्ट मधले आपले गुरु आहेत. आज नमन त्यांना. एक दुसरी गोष्ट त्या व्यक्तीचं मी एक वेळेस आम्ही नागपूरला जेव्हा झालं त्यांनी आमचं स्वागत केलं. ओके मी पाहिल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्या अटॅचमेंट मध्ये आहे. ओके आणि तो माझे श्रद्धास्थान आहे. सही आणि खरं त्यांना त्यांचं पाहिलं त्यांचं फिटनेस पाहिलं की मला वाटतं बा, हे करू शकतात तर आपण का करू शकतो. सही आहे, सही आहे. क्या बात आणि आहे. म्हणून तेव्हापासून त्यांची प्रेरणा आम्ही नांदेडच्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो हा, तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर तो व्यक्ती आहे. सही, आणि सही. म्हणून मी आज नांदेडहून हायद्राबाद पर्यंत आलो हा, की ते आम्हाला तरारे सरकारला भेटायचं होतं आपल्या सर्वांना भेटायचं भेटायचं. आणि हे सायकल ग्रुप जो तुमचा आहे टायगर सायकल खरोखर टायगर म्हणजे एक प्रकारचा कार्य आहे. बरोबर. सर, त्यांचं- हा मी कार्यक्रम सुरू केलाय 1% फॉर फिट भारत. आपला स्वतःचा वेळ थोडा वेळ 1% वेळ आपल्या फिटनेस करतो. त्यामुळे काय होते की आपण हा कार्यक्रम लोकांमध्ये पसरवतो आणि फिटनेसचा एक मेसेज लोकांना देतो. हा कसा वाटला सर तुम्हाला? हा 1% फिटनेसचा जो आहे ना हा. हा अतिशय उपक्रम तुमचा एवढा सुंदर आहे हा. आणि जागृतीचा आहे. लोकांना जागृत करणे. फिटनेस कसं आहे की आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करून बाकी सगळ्या गोष्टी करतो. तर एक प्रकारचं आपलंही कर्तव्य आहे की आपण समाजामध्ये जाणं लोकांना जागृत करणं फिटनेस काय हे दाखविणं. आणि तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे ते खरं कौतुक करण्यासारखी आहे. आणि त्याच्यामधूनही तुम्ही जे काही सामाजिक कार्य करत आहोत ते एक प्रकारचं उद्बोधनच आहे. जसं संत महात्म्यांनी करून गेलंय तसं हे एक आजच्या ह्या युगामध्ये धन्यवाद आपलं जे सर. कार्य आहे ते आम्हाला फार चांगलं वाटते. आणि त्याच्यामध्ये आमचं जे काही आम्हाला काय करता येईल आम्ही योगदान देऊ शकतो. यानंतरचा तुमचा प्रवास काय आहे सर सायकलचा? आता यानंतर माझं असं आहे की पुढील आयुष्य हे माझं सायकलिस्ट राहील आणि देशाची भ्रमंती राहील. बस त्याच्या व्यतिरिक्त नाही. मला आयुष्यात भरपूर मिळालेलं आहे. हा. परमेश्वरानं दिलेलं आहे. गरजेपेक्षा जास्त दिलेलं आहे. फक्त आता आपण त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे आपलं कर्तव्य आहे. तर म्हातारपणासारखं कुठं बसून राहायचं नाही. जेवढं आपलं शारीर चालील साथ देईल सही. तोपर्यंत आपण भ्रमंती करत सही, राहायचं. सही. आणि देशामध्ये आपल्या भारतामध्ये खूप आहे हो पायासारखं. बरोबर. खूप सुंदर भारत आहे. सुंदर भारत आपण फॉरेनला जाऊ नका माझं म्हणणं आहे. हा. तुम्ही देशाचं जा. तुम्हाला एका जन्मात भारत कधीच तुम्हाला पाहता येणार नाही. इतकं मोठा वाटावे भारत आहे. तुमच्या त्या प्रवासाकरता भरपूर शुभेच्छा. धन्यवाद आणि सर. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. 1% फॉर फिट भारत. ओके सर. आपण भेटूया थँक्यू पुन्हा. सर. ओके.